तर आपण 8वा अध्याय जवळपास मागच्या क्लासमध्ये संपवला होता आणि हा अध्याय मुख्यतः अर्जुनाच्या 7 प्रश्नांनी सुरू झाला होता. त्याच्यामध्ये त्यांनी काही काही टेक्निकल प्रश्न विचारले होते. आपण त्याबद्दल बघितलं होतं की त्यांनी विचारलं होतं की हे किम तत् ब्रह्म, किम अध्यात्मम, किम कर्म, अधिभूत काय आहे, अधिदैव काय आहे, याबद्दल त्यांनी विचारलं होतं. आणि नंतर अधियज्ञ काय आहे हे असे त्यांनी 6 प्रश्न केले होते. हे प्युअरली टेक्निकल स्वरूपाचे प्रश्न होते आणि त्याबद्दल आपण चर्चा केली. पण हा पूर्ण अध्याय खरा त्यांचा बेस आहे हा अर्जुनाचा 7वा प्रश्न. की 7व्या प्रश्नात अर्जुनाने विचारलं होतं की प्रयाणकालेच कथम ज्ञेयोसी नियतात्मभी. की जेव्हा पुरुष प्रयाणकाल त्याचा जेव्हा शेवट अंतकाल जेव्हा येतो तेव्हा त्यांनी तुझं कसं स्मरण करावं हा त्याचा प्रश्न होता. आणि संपूर्ण अध्याय हा त्यावर समर्पित केलेला आहे. आणि इथे लक्षात घ्यायला पाहिजे की या पूर्ण अध्यायामध्ये कुठेही निर्गुण उपासनेचा विचार आलेला नाही आहे. इथे पूर्ण सगुण उपासनेबद्दलच सांगितलं आहे भगवंतांनी. की पूर्ण सगुण उपासना आणि ती सगुण उपासना पण 2 भागात डिवाईड केलेली. एक सकाम सगुण उपासना आणि एक निष्काम सगुण उपासना. आणि ज्या लोकांनी सकाम उपासना केली आहे त्या लोकांना कुठला मार्ग मिळेल हे पण त्यांनी सांगितलं. की ज्यांनी सकाम उपासना केली त्यांना ठीक आहे, त्यांनी खूप काय म्हणतात त्याला श्रद्धा भक्तीनी सगुण उपासना केली, परंतु त्यामुळे त्यांना काही लोकप्राप्ती होईल. म्हणजे कोणी स्वर्गलोकात गेला, कोणी चंद्रलोकामध्ये गेला, हे स्वर्गप्राप्ती वगैरे सगळी त्यांना होऊ शकेल. पण इथून त्यांना मुक्तीचा मार्ग नाही आहे. त्यांना पुन्हा तिथून ते काहीतरी सुख उपभोगून काढण्याने भरपूर इथे चांगलं काम केलं, लोकोपयोगी त्यांनी इथे काम केलेलं आहे. पण त्यामध्ये निष्काम भावना नव्हती. तिथे पूर्ण सेल्फिश मोटिव्ह असल्यामुळे, परंतु त्या सेल्फिश मोटिव्ह असूनही त्यांनी जर काही समाजासाठी चांगलं काम केलं असेल तर त्यासाठी म्हणून त्यांना त्याचा नक्कीच फळ मिळणार. आणि ती लोकप्राप्ती झाल्यानंतर काही दिवस स्वर्गात किंवा चंद्रलोकामध्ये किंवा कुठे कुठे त्यांनी सुख भोगून ते पुन्हा या धर्तीवर येणार आहेत. आणि दुसरा जो मार्ग त्यांनी सांगितला की निष्काम उपासनेचा, तर त्या निष्काम उपासनेद्वारा पण भगवंताकडे आपण पोचू शकतो. त्यासाठी ही उपासना जी आहे ही आपल्याला संपूर्ण आपलं आयुष्य करणं आवश्यक आहे. म्हणजे ह्या उपासनेचा हा एक ॲडव्हान्टेज म्हणा किंवा डिसॲडव्हान्टेज म्हणा की तुम्हाला 1 दिवस 2 दिवस करून चालत नाही, पूर्ण जन्मभर ते करायला लागतं. आणि पुन्हा शेवटच्या अंतकाळी पुन्हा ते उपासनेचं स्मरण व्हायला पाहिजे की ज्याची आपण जन्मभर उपासना केली आणि अंतकाळी जर त्याची आठवण झाली नाही. म्हणून ते म्हणा की भ्रुवरमध्ये प्राणमावेश सम्मक त्यांनी सांगितलं की कसं ते ओंकार उपासना कशी करायची, कसे ते सुषुम्नामधनं पूर्ण आपला तो प्राण घेऊन जायचा आणि कसं ब्रह्मरंध्र सोडायचा, त्याची प्रोसेस पण भगवंतांनी ते सांगितली. तर उपासनामध्ये कसं आहे की उपासना तुम्हाला जन्मभर करावं लागते आणि शेवटच्या काळामध्ये पण तुम्हाला उपासना करून तो प्राण सोडायला लागतो. तसं जर केलं तर तुम्हाला अजून उच्च लोक प्राप्त होती. ती कुठली? ब्रह्मलोक तुम्हाला प्राप्त होतो. आता ब्रह्मलोक गेल्यानंतर तुम्हाला तिथे वैराग्य प्राप्त होतं. तिथे काय सगळ्या प्रकारचे भोग भोगून झाल्यानंतर तिथे निष्काम भावना तुम्हाला तिथे मनात निर्माण होते आणि तिथून मग ब्रह्मासोबत कल्पांती तुम्ही मुक्त होता. या सगळ्या या गोष्टीला म्हणतात क्रममुक्ती. की क्रमाक्रमाने की तुम्ही इथून त्या लोकात गेले, त्या लोकातनं मग ब्रह्मासोबत तुम्ही मुक्त झाले. आणि आपण बघितलं की ब्रह्माचं म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य म्हणजे त्याचं 1 वर्ष की 2000 चतुर्युगाचं आहे. जस्ट इमॅजिन. आणि इतके हजारो लाखो कोटी वर्ष आपल्याला त्या ब्रह्मासोबत राहावं लागेल. अर्थात इथे सांगितलं असं आहे की इतका मोठा तुमच्या मुक्तीसाठी अजून तुम्हाला भरपूर वेळ जाईल याच्यामध्ये. तर यासाठी भगवान सांगितलं की 2 मार्ग सांगितले. आपण बघितले 2 मार्ग की एक धूम मार्ग बघितला, एक शुक्ल मार्ग बघितला. की त्या मार्गाने कसा जातो साधक, या मार्गाने साधक कसा जातो, याचं पूर्ण वर्णन आतापर्यंत आपण याच्यामध्ये केलेलं होतं या अध्यायामध्ये. आणि आता या शेवटच्या 2 श्लोकांमध्ये भगवंत सांगतायत की नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भव अर्जुन. इथे भगवंत म्हणतात की हे पार्था,
याप्रमाणे या दोन्ही मार्गांना तत्वतः जाणले असता कोणीही योगी मोह पावत नाही. म्हणून हे अर्जुना, सर्व काळी समत्व बुद्धिरूप योगाने युक्त हो. की आता त्यांना हे दोन मार्ग आपल्याला कळले की एक आहे कर्ममार्ग. कर्ममार्गाने गेलं तर आपण काहीतरी चांगलं सुख उपभोगू शकू, पण तिथून पुन्हा परत येऊ शकतो. हा रिटर्न तिकीटचा मार्ग आहे, आपण बघितलं होतं. आणि दुसरा मार्ग आहे की आपण ब्रह्मलोकापर्यंत पोहोचू आणि तिथून आपण क्रमाक्रमाने हजारो, 2000, कोटी, कित्येक कोटी वर्षांनंतर आपण मुक्त होऊ. तर इथे भगवंत म्हणतात की असा ज्यांनी जाणलेला आहे तो योगी काय करतो, मग देवाच्या समबुद्धिरूप योगाने युक्त होतो. म्हणजे मग त्याला कळलं की आपल्याला काय पाहिजे, की आपल्याला पुन्हा परत रिटर्न तिकीट घेऊन परत यायचं आहे, की भगवंतासोबत आपल्याला एक व्हायचं आहे, की आपल्याला याच जन्मात इथेच मोक्ष प्राप्त करायचा आहे. हे 3 ऑप्शन त्या साधकासमोर आहे. ज्याला जशी पाहिजे, ज्याला जशी आवड, त्याप्रमाणे त्यांनी आपला रस्ता निवडावा. थोडक्यात इथे त्यांनी सांगितलं. आणि नंतर सांगतात की वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत्पुण्य फलम प्रदिष्टम अत्येति सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम. इथे म्हणतात की योगी पुरुष या रहस्याला तत्वतः जाणून वेदाध्ययनात व यज्ञ, तप व दानादी करण्यात जे पुण्यफल सांगितले आहे त्या सर्वाला निस्संदेह उल्लंघन होऊन जातो आणि सनातन परमपद पावतो. आणि ज्यांनी हा निष्काम मार्ग निवडलेला आहे, म्हणजे सगुण उपासना, पण ज्यांनी निष्काम यांनी जायचा मार्ग केलेला आहे, तो मग या सगळ्या वेदात जे यज्ञ, तप, दान हे सगळं सांगितलेलं आहे याच्या मागे न लागता तो नुसतं निष्काम भगवंताच्या उपासनेच्या मागे लागतो तो. कारण त्याला कळून चुकलं आहे की ही पूजा अर्चा, काय यज्ञ, तप, हे जे काही आपण करू त्यांनी पुन्हा आपल्याला परत येणं भाग आहे. ते मुक्त आपल्याला करायसाठी सफिशियंट नाही आहे. आणि म्हणून हे याचा सगळा मोह सोडून द्यायला पाहिजे, ह्या पूजा अर्चेचा मोह सोडून द्यायला पाहिजे. आणि हा सोडून जर आपण निष्काम भावाने जर भगवंताची उपासना केली तर आपण नक्कीच भगवंताच्या जवळ जाऊ शकतो. तर या प्रकारचं या 8व्या अध्यायामध्ये संपूर्ण सगुण उपासनेच्या बद्दल भगवंताने आपल्याला सांगितलं. आता आपण 9व्या अध्यायात आपण प्रवेश करू. याच्या आदला म्हणजे 8वा जो काय म्हणतात त्याला अध्याय होता, तिथे क्रममुक्तीवर चर्चा होती. आणि ह्या क्रममुक्तीबद्दल आपल्या उपनिषदांमध्ये भरपूर चर्चा आहे. म्हणजे भगवंतांनी जी गीता सांगितली आहे, ही गीता सगळं उपनिषदाचं सगळं तिथे आलेलं आहे. भरपूर छांदोग्य उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद, या सगळ्या उपनिषदांमध्ये या क्रममुक्तीबद्दल चर्चा आलेली आहे. म्हणून भगवंतांनी इथे पूर्ण एक जवळपास अध्याय त्यासाठी पूर्ण खर्ची घातलेला होता. परंतु भगवंतांना असं वाटतंय की हा जो अर्जुन आहे, हा अर्जुन एक काय म्हणतात त्याला उच्च साधक आहे. तो काही हे कर्म वगैरे करून हे साधे आपल्या कुठेतरी जाऊन स्वर्गात जाऊन परत येणारा किंवा त्या ब्रह्मासोबत एक होणारा पैकी नाही आहे. हा उत्तम साधक आहे अर्जुन. आणि खरं जर आपण बघितलं तर भगवंताची पण इच्छा नाही आहे की आपण ह्या 2 मार्गाने जावं. कारण भगवंतांनी हा 9वा, 10वा, 11वा आणि 12वा हे 4 अध्याय हे सद्यो मुक्तीसाठी म्हणून घालवले आहेत. म्हणजे एका अध्यायात त्यांनी सांगितलं की हे असं तुम्ही जाऊ शकता, हे 2 मार्ग आहेत, ब्रह्मासोबत तुम्ही एकत्र होऊ शकता वगैरे वगैरे. पण हे नंतरचं त्यांनी वेळ खर्च केला आहे की तुम्ही इतकं कशाला वाट बघताय, याच जन्मात का मुक्त होऊ शकत, त्यासाठी तुम्ही का प्रयत्न करत नाही. त्याला आपण सद्योमुक्ती म्हणतो किंवा जीवनमुक्ती म्हणतो. तर ही मिळण्यासाठी म्हणून भगवंताने जवळपास 3 ते 4 चॅप्टर खर्ची घातले आहे. म्हणजे भगवंताची पण इच्छा नाही आहे की त्यांनी सांगितलं की बाबा हा पण एक मार्ग आहे. कारण ज्यांची ती पात्रता नाही आहे, ज्यांना इतकं उच्च निर्गुण उपासनेचं काय म्हणतात ते पेलवणारं नाही आहे ती साधना, तर त्यासाठी पण सगुण उपासना आहे. आणि ही काही वाईट काही नाही आहे. प्रत्येक गोष्ट एक एक स्तराने जात असते, प्रत्येक गोष्ट पायरी पायरी चढत असतो. आणि हा स्टेपिंग स्टोन आहे. म्हणजे सगुण उपासना हे स्टेपिंग स्टोन, की इथे याच्यावर उभं राहूनच तुम्ही वरती जाऊ शकता. कोणीही साधक ही उपासना सोडून, सकाम उपासना सोडून, सगुण उपासना सोडून, चित्तशुद्धी सोडून कोणीही निर्गुण उपासनाकडे एकदम पोचू शकत नाही.
कोणी या जन्मी केली असेल, कोणी त्याच्या आधी जन्मी केली असेल, किंवा कोणी आता या जन्मात सुरू केलं असेल त्यांनी. तर ह्या गोष्टी तर असा विचार नको करायला की मला आता मग हे असं नाही पाहिजे म्हणून मग मी लगेच निर्गुण उपासनेवर जाईन. जाऊ पण शकत नाही आपण, कारण तशी मनाची अजून तयारी झालेली नाही आहे. तर या सगळ्या याच्यामध्ये न जाता आपण कुठल्या पायरीवर उभे आहोत त्याप्रमाणे आपण आपला हा साधनेचा क्रमाने जायला पाहिजे. म्हणून जिथे भगवंत म्हणतात की तुम्ही आता वेळ लावू नका. कारण काय आहे ना, की मृत्यूनंतर खरोखर हा ब्रह्मलोक आहे की नाही कोणाला माहीत, कोणी गॅरंटी द्यायची. आता भगवंत म्हणतायत, मी असं म्हणत नाही की भगवंत खोटं बोलतायत, पण आपण असं म्हणायचं, असा विचार करायचा की असेल नसेल मला माहीत नाही, असूही शकतो किंवा नसूही शकतो. म्हणून त्यासाठी मी वाट न बघत बसण्यापेक्षा मी ह्या जीवनमुक्तीकडे प्रवास मला सुरू करायला पाहिजे. आणि पुन्हा ह्याच्यात एक अडचण आपण सांगितली की ही उपासना तुम्हाला जीवनभर करावं लागते आणि शेवटच्या काळी पण करावं लागते. ह्या कंडिशन्स आहेत. म्हणजे तुम्ही जर निर्गुण उपासना केली तुम्हाला लगेच सद्य मुक्ती तुम्हाला इथेच मिळते. इथे जर तुम्हाला ज्ञान झालं तर लगेच तुम्हाला मुक्ती आहे, इथे जीवनमुक्ती आहे. तिथे काही तुम्हाला ब्रह्मलोकापर्यंत 2000 वर्षापर्यंत 2000 चतुर्युगापर्यंत तुम्हाला वाट बघायची आवश्यकता नाही. तुम्ही लगेच इथून मुक्त होऊ शकता. आणि मग असं सांगितलं मी की भगवंतांनी हे पुढचे 2-3 अध्याय पूर्ण ह्या निर्गुण उपासकाच्या बद्दल सांगितलेलं आहे. म्हणून या 3 कारणांमुळे आपण समजू शकतो की भगवंतांची पण इच्छा आहे की आपण या क्रममुक्तीच्या मार्गाने जाण्यापेक्षा हा जीवनमुक्तीचा मार्ग केव्हाही अवलंबलेला चांगला. तर आपण 9व्या अध्यायाचा पहिला श्लोक वाचू. श्री भगवान उवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात. यानंतर श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे अर्जुना, तुझं दोषदृष्टी रहित भक्त असलेल्याला हे परमगुह्य ज्ञान रहस्यासह मी सांगतो. जे ज्ञान जाणल्याने दुःखरूप संसारातून मुक्त होशील. आता इथे भगवंत पुन्हा त्याला सांगतायत की मी हे ज्ञान तुला आता सांगतो. कुठलं ज्ञान? ज्ञान पण सांगतो आणि विज्ञानासहित. इथे ज्ञान आणि विज्ञान हे दोन्हीही भगवंत म्हणतात मी सांगतो तुला. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे इथे आहे सगुण ब्रह्माविषयीचं ज्ञान. म्हणजे सगुण उपासना कशी करायची त्याबद्दलचं ज्ञान मी तुला देतो. आणि विज्ञान म्हणजे काय? निर्गुण ईश्वराचं ज्ञान. की मी तुला आतापर्यंत 8व्या अध्यायामध्ये सगुण उपासनेबद्दल सांगितलं, पुन्हा मी सांगेन, पण त्याचसोबत मी निर्गुण उपासनाबद्दल पण तुला मी सांगणार आहे. आणि इदम ते गुह्यतम, हे जे ज्ञान आहे हे खूप गुह्य आहे. गुह्य म्हणजे कसं की सिक्रेट ज्याला म्हणतो आपण, म्हणजे खूप सगळ्या लोकांना ते काही माहिती नाही आहे, असं गुह्य तत्व हे आहे. आणि आपल्याला माहीत आहे की सगुण ज्ञान जे आतापर्यंत आपण बघितलं की जिथे भेददृष्टी आहे, मी वेगळा भगवंत वेगळा, त्यामध्ये द्वैत बुद्धी आहे. आणि निर्गुण उपासनेमध्ये कुठलीही द्वैत बुद्धी राहत. म्हणून ह्या द्वैतातून अद्वैताकडे कसं जायचं, म्हणजे द्वैतापासून अद्वैतामध्ये जाण्याचा दोन्हीही रस्ते मी तुला सांगतो. आता आपण आपल्याप्रमाणे जायला पाहिजे. इथे भगवंत सांगतायत कशासाठी? सगळ्याच साधकांना भगवंत सांगतायत. आणि पर्यंत आपण बघितलं की भगवंतांना असं वाटतंय की अर्जुन हा उच्च पतीचा साधक आहे, त्याला याप्रमाणे जाऊन त्याला याप्रमाणे ज्ञान देऊन फायदा नाही आहे. आपण त्याला अजून चांगलं याच्यापेक्षा उच्च प्रतीचं ज्ञान द्यायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात की तुला मी हे सगुण ईश्वरासंबंधी आणि निर्गुण ईश्वरासंबंधी मी तुला मार्गदर्शन करतो. आणि ते गुह्य ज्ञान आहे. आणि हे गुह्य ज्ञान आणि कसं आहे ते? यद ज्ञात्वा मोक्षसे अशुभात, की हे जे संसार आहे या संसारापासनं तू यापासनं मुक्त हो. अशुभ म्हणजे संसार म्हणा किंवा रागद्वेष म्हणा, कामक्रोध लोभ सगळे आपल्या मनात जे आहे या सगळ्या रागद्वेषापासनं तू मोकळा होशील, यातनं तू मुक्त होशील. ते अनुसूयते अहम वक्ष्यामी. आणि इथे सगळ्यात महत्त्वाने वापरलं आहे की अनुसूयन्ते. इदम तू ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्य अनसूया. कारण हे तुला मी का सांगतोय? अर्जुनाला ते काय म्हणतात की तुझ्यामध्ये कुठल्याही प्रकारची असूया नाही आहे.
म्हणजे अर्जुनाचं मन हे शुद्ध मन आहे. आणि लक्षात घ्यायला पाहिजे की बरेच वेळा हे वाचत असताना, ऐकत असताना आपण आपला मनाचा एक इंटेलेक्च्युअल ॲरोगन्स असतो बरेच वेळा. की बरेच वेळा आपण हे काय, हे असं होईल का, असं शक्य आहे का, हे काहीतरी सांगत असतात, त्या सगळ्या भाकड कथा आहे, असा आपण विचार करत असतो. आणि खूप क्रिटिकली शास्त्राकडे बघत असतो. म्हणजे आपण आपला दोष बघत नाही की मी शास्त्र व्यवस्थित समजू शकत नाही, हा दोष न बघता आपण शास्त्रामधले दोष काढायला जातो. शास्त्र हे लक्षात घ्यायला पाहिजे की मी आज तेवढा तयार नाही आहे शास्त्र समजून घ्यायसाठी म्हणून. माझी तेवढी तयारी अजून झालेली नाही आहे, म्हणून मी ते शास्त्र समजत नाही आहे. पण आपण उलटं करतो. थोडंसं आपण काय आपल्याला वाचन मनन काही झालं आहे आपलं, किंवा थोडंसं काही ह्या डिग्री घेतलेल्या आहेत आणि आपण त्या शास्त्राची चुका काढायला सुरुवात करतो. कारण हे लक्षात घ्यायला पाहिजे, शास्त्र हे बाहेरच्या ज्ञानासंबंधात काहीही त्याचा संबंध नाही आहे. हे तुमच्या पूर्ण मनाची आंतरशुद्धी अशुद्धी यावर अवलंबून आहे. जितकं मन शुद्ध तितकं शास्त्र तुमच्यासमोर जास्त अजून चांगलं उलगडून नेऊ शकतं. म्हणून स्वामी विवेकानंद जीवनांमध्ये पण एक हे आहे की स्वामींच्याकडे तेव्हा काही पंडित लोक आले होते आणि स्वामीजी त्यांची संस्कृतमध्ये चर्चा करतायत. आणि ते संस्कृतमध्ये चर्चा करत असताना काही लोकांनी स्वामींच्या संस्कृतच्या चुका काढल्या. तेव्हा स्वामीजी म्हणले की, म्हणजे स्वामीजी वॉज व्हेरी हंबल पर्सन. ते म्हणले माझं संस्कृत काही इतकं चांगलं नाही आहे, त्यात काही चुका झाल्या असतील, पण त्यातला तुम्ही अर्थ बघा. तसंच आपण समजायला पाहिजे की ह्या गोष्टींच्या वरती उठायला पाहिजे की कोण सांगताय शास्त्र. स्वामी विवेकानंदांच्या तोंडातनं मुखातनं शास्त्र येते आहे, तिथे मग हे संस्कृत नॉन संस्कृत काही संबंधच येत नाही. हां, म्हणून ते एक स्वामी राम म्हणून एक खूप मोठे संत होऊन गेले. ते अमेरिकेमध्ये पण प्रचंड त्यांनी त्यांचं काय नाव कमावलं होतं आणि प्रचंड अमेरिकेमध्ये त्यांचं काय खूप सुख्याती होती, मी असं म्हणेन. त्यावेळेस अमेरिकेत जाऊन त्यांनी एवढा आपला धर्माचा पताका पोचवली होती. आणि काय परब्रह्म असं परमहंस माणूस होता तो. ते जेव्हा त्यांना असं वाटलं की आता आपण अमेरिकेत इतकं यश कमावलं आहे ह्या शास्त्राबद्दल, किंवा आपल्या स्वतःच्या त्यांचं जे लाईफ होतं त्यावरनं त्यांनी बऱ्याच लोकांना इन्फ्लुएन्स केलं होतं. तर त्यांना वाटलं की चला आपण जाऊ कुठे भारतामध्ये येऊ. आणि भारतामध्ये येऊन कुठे जायचं की पहिल्यांदा काशीला आले, की जे काशी जे आपलं संस्कृती काय ठेवा तिथे आपण आहे, ते काशीला गेले. आणि काशीला जेव्हा तिथे गेले, जेव्हा त्यांनी चर्चा सुरू केली, तेव्हा तिथल्या काही ब्राह्मणांनी किंवा तिथल्या पंडितांनी त्यांना विचारलं, तुम्हाला संस्कृत येतच नाही, तुम्हाला काही संस्कृतचं ज्ञान आहे? आता जो माणूस त्या ब्रह्मज्ञानाच्या पातळीवर पोचलेला आहे, जो साधक, त्याला इथले साधे पंडित, त्या दिवशी आपण बघितलं ना, नाही नाही रक्षती डुंक्रिय करणे, भज गोविंदम भज गोविंदम, हे नुसतं संस्कृत रटून नुसते पोपटासारखं असून त्यावर त्यांनी स्वामी रामांना पडताळून बघितलं. त्यानंतर त्यांनी खूप डिजेक्टेड झाले ते. नंतर त्यांनी मग संन्यास पण सोडला. कारण त्यांना लक्षात आलं की ज्या संन्यासाला यांनी इतक्या म्हणजे हलक्या प्रकारचं लोकांनी मानलेलं आहे, पंडित लोकांनी, की ते ठेवून पण काय फायदा. आणि नंतर त्यांनी मग देह सोडला वगैरे, गोष्ट वेगळी आहे. तर सांगायचा उद्देश कसा आहे की यासाठी श्रद्धा आवश्यक आहे शास्त्र समजून घेण्यासाठी, आणि ती अर्जुनाची आहे. म्हणून ते म्हणतात की हे अर्जुना, अनसूयवे, की तुझ्यामध्ये असूया नाही आहे, तुझ्यामध्ये हा क्रिटिकलनेस नाही आहे. तू कम्प्लिटली शरणागत होऊन श्रद्धायुक्त अंतःकरणाने तू माझं हे पूर्ण ऐकतोय. आणि त्यात त्याला जेन्युइन प्रश्न असल्यामुळे तो प्रश्न विचारतोय. म्हणजे शिक्षकाला चेक करायचं, टीचरला टेस्ट करायचं, टीचरला किती माहिती आहे, यासाठी म्हणून अर्जुन कुठेच प्रश्न करत नाही आहे. ते जेन्युइन प्रश्न आहे. आणि जसे जसे प्रश्न आहेत तसे तो करतो. इव्हन स्वामी विवेकानंद, श्रीरामकृष्ण तुम्ही बघा, जिथे जिथे स्वामी विवेकानंदांना पटत नव्हतं, डायरेक्ट विचारायचे स्वामी ठाकूरांना की हे मला जमत नाही आहे. पहिल्यांदा जेव्हा ठाकूर त्यांच्याकडे आले, स्वामीजी जेव्हा ठाकूरांकडे आले, तेव्हा त्यांनी स्वामीजींना एकदम हात जोडून हे केलं की तुम्ही तेच ऋषी आहात, नर ऋषी आहात, वगैरे वगैरे सगळं. स्वामीजी म्हणलं, मी ऐकलं होतं की ह्या माणसाचं डोकं फिरलेलं आहे, पण इतकं डोकं फिरलेलं हे माहीत नव्हतं. त्यांनी स्पष्ट ते सांगितलं, हे मला, मी तर विश्वनाथ दत्तांचा मुलगा आहे, मला काय तुम्ही हे सगळं सांगताय, मी हे आहे तो आहे तो आहे सगळं. तर सांगायचा उद्देश कसा की हे जे प्रश्न आहेत, किंवा जे स्वामीजींनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही भगवंत बघितला का, हे जे प्रश्न आहे जेन्युइन प्रश्न आहे.
ह्या असूयेतनं किंवा टेस्ट करण्यासारखे असे प्रश्न नाही आहेत. म्हणून इथे भगवंत म्हणतात की तुला मी ज्ञान आणि विज्ञान म्हणजे सगुण ईश्वराचं ज्ञान, निर्गुण ईश्वराचं ज्ञान मी तुला देईल, कारण तू अनसूया आहे, तुझ्यामध्ये असूया नाही आहे. आणि हे दिल्याने काय होणार तुझं, तुला मोक्ष मिळेल, तुला या संसारातनं तुझ्या इथून सुटका होऊ शकते. अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. नाही सॉरी, दुसरा बाकी आहे. दुसरा आपण श्लोक बघू 9व्या अध्यायाचा. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम. हे ज्ञान सर्व विद्यांचा राजा, सर्व गुह्यांचाही राजा, अतिशय पवित्र, उत्तम, प्रत्यक्ष फलदायी व धर्मयुक्त आहे. साधन कराव्यास फार सोपे व अविनाशी आहे. आता इथे भगवंत त्यांना सांगतायत की हे जे मी तुला विज्ञान देणार आहेत. आपण आता बरेच वेळा कसं होतं ना की आपल्याला की निर्गुण उपासना वगैरे समजलं की आपल्याला वाटतं की बापरे प्रचंड काहीतरी आहे, आपल्याला ते जमणार नाही. आपल्या ठाकूर, आपण तेच बरं आहे, ठाकूर बरं आहे, मी बरं आहे, ईश्वर बरं आहे, मी बरं आहे, इथे आपण ठेवतो. पण इथे भगवंत सांगतायत, भगवंत निर्गुण उपासनेचं या ज्ञानाची महिमा सांगतायत. किंवा आपण असं म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट करतायत की तू असं काही कठीण समजू नको, हे एवढं काही असं खराब नाही आहे किंवा कठीण नाही आहे. तर ते कसं आहे म्हणून ते म्हणतात की हे राजविद्या काय म्हणतात की ही जी विद्या मी तुला देणार आहे ही राजविद्या आणि राजगुह्य. राजविद्या आहे ही. राजविद्या काय आहे की ग्रेटेस्ट नॉलेज ज्याला म्हणतो आपण, की हे खूप म्हणजे फक्त काय मोठ्या लोकांना मिळणारं नॉलेज आहे. कारण काय, कारण इथं पूर्ण ईश्वराचं निर्गुण स्वरूप दाखवलेलं आहे. म्हणजे स्वगुण स्वरूप तर आपण आतापर्यंत बघितलं, पण हे अध्यात्मातलं शेवटचं जे काय स्टेज आहे निर्गुण उपासना, की भगवंताचं निर्गुण स्वरूप, त्या निर्गुण स्वरूपांविषयी भगवंत सांगणार आहेत. भगवंताचं इथे आख्यान होणार आहे, निर्गुण आख्यान. म्हणून ते म्हणतात की ते राजविद्या आहे आणि काय पुन्हा हे मोक्षदायी आहे. ही विद्या तुम्हाला लगेच मोक्ष देणार आहे, की जसं तुम्हाला ज्ञान झालं तसेच तुम्ही मुक्त, तसेच तुम्ही जीवनमुक्त. तुम्हाला अजून भरपूर वर्ष, हजारो वर्ष, हजारो कोटी वर्ष तुम्हाला त्याची वाट बघायची आवश्यकता नाही आहे. म्हणून आणि काय दुसरं, हे मोक्षदायी आणि पूर्णत्व देणार आहे. मोक्ष मिळणं म्हणजेच पूर्णत्व मिळणं आपल्याला, फुलफिलमेंट पूर्ण देणार आहे. आज आपलं लाईफ कसं आहे हे आपण विचार करायला पाहिजे. आजचं लाईफ म्हणजे आपलं सगळं प्लास्टिक सर्जरी केल्यासारखं आहे आपलं लाईफ, की इथे कुठेतरी आपण लागतं, तिथं बुजवलं, इथं कुठं झालं, इथं बुजवलं. हां, हे पूर्ण आपलं सध्याचं जे आजचं जीवन आहे, ह्या जीवनाचा जर आपण पूर्ण उपयोग केला की इतके, एक इंग्लिशमध्ये फार छान शब्द आहे, सायकोलॉजिकली डिप्राइव्ड, की आपण आज सायकोलॉजिकली डिप्राइव्ड लोक आहोत. म्हणजे आपल्याला सायकोलॉजी स्टॅबिलाइज होण्यासाठी म्हणून या जगाची आवश्यकता असते. या जगावर आपण अवलंबून असतो, लोकांवर अवलंबून असतो. आणि हा आनंद शोधण्यासाठी आपण सदैव बाहेर जात असतो, वस्तूंवर डिपेंड असतो, लोकांवर डिपेंड असतो. ह्या डिपेंडन्स शोधत असतो बाहेर आपण, आणि तो डिपेंडन्स तुम्हाला धोका देतोच केव्हा ना केव्हा. धोका दिल्याशिवाय राहणार नाही आहे. म्हणून त्याला आपण म्हणतो ना की जर त्या काय म्हणतात त्याला, कार्डबोर्डची जर एखादी चेअर तुम्ही केली, आणि त्या कार्डबोर्डची चेअर तुम्हाला दिसायला चेअर दिसते तुम्हाला छान, पण त्या कार्डबोर्डचं चेअर बसलो की ते बसण्याच्या लायकीने पडणार आहे ती कार्डबोर्ड. तर म्हणून मी नेहमी त्या कार्डबोर्डची, महंतांची चेअर म्हणजे मी कार्डबोर्डची चेअर म्हणत असतो बरेच वेळा, की तशीच आहे ती. बसलं की त्याला तर भरपूर काटेबिटे तर आहेत सगळे, ते सोडून द्या, पण नुसतं क्षणिक, पुन्हा काय त्याने मिळणार आहे कोणाला. तर असा जर आपल्या विचारामध्ये काही आला तर समजून घ्यायला पाहिजे की यातनं, या सायकोलॉजिकल डिस्टर्बन्समधनं जे पूर्णत्व मिळालं पाहिजे. आज आपण बाह्य गोष्टीमध्ये पूर्णत्व शोधायचा प्रयत्न करतो, की मला हे जर मिळालं तर माझ्या जीवनामध्ये पूर्णत्व येईल. हा आपला आजचा विचार असतो. मला घर मिळो, मला पैसा मिळो, मला नोकरी मिळो, मला नाव यश मिळो, हे मिळालं तर माझ्या जीवनामध्ये शांती येईल, आता छान मी मस्त झोपू शकेन. पण हे कधीच संपणार नाही आहे. हे अपूर्णत्व आहे आपल्या जीवनामध्ये. तर इथे भगवंत म्हणतात की ही राजविद्या काय आहे, कारण तुला मी पूर्णत्व देणार आहे, की यानंतर तुझं हे
भिकेचं पात्र जे घेऊन फिरत असतो आपण, की कोणी मला प्रेम द्या, कोणी मला पैसा द्या, कोणी मला नाव यश द्या, हे भीक मागणंच आहे. तर या भीक मागण्यापासून तुला मी परावृत्त करू शकतो, ही विद्या. म्हणून ती म्हणतात ते राजगुह्यम, राजविद्या. आणि राजगुह्य आहे आपली. राजगुह्य आहे म्हणजे ही अजून अतिशय म्हणजे साधारण लोकांना मिळणारी नाही आहे, सहज ती मिळणारी नाही आहे. म्हणून म्हणतात की श्रवणा या आपली बहुभीर लभ्य, कठोपनिषद म्हणतात. किंवा आपण या दुसऱ्या चॅप्टरमध्ये पण बघितलं होतं की आश्चर्यवक्ता कुशलोस्य लब्धा, की ही जी विद्या आहे ही घेणारा पण खूप प्रचंड ताकदीचा माणूस पाहिजे आणि देणारा पण प्रचंड ताकदीचा माणूस पाहिजे. ह्या दोन्हीही गोष्टी आहे. आणि शृण्वन ते म्हणतात ना की मी हे सांगून पण म्हणजे ही विद्या सांगितल्यानंतर पण लोकांच्या ती लक्षात राहत नाही. म्हणजे त्या याच्यामध्ये मग की श्रुत्वात्पेन वेदन चैव कश्चित, भगवंत म्हणतात की 15-15, 20-20, 25-25 वर्ष ही विद्या ऐकतोय पण काहीच होत नाही त्याच्यामुळे. श्रुत्वापी म्हणजे ऐकलं आहे, त्यावर विचार करता आहे, तरीही पण काही होत नाही. म्हणून ते म्हणतात की कठीण आहे, ही खूप गुह्य आहे, ही सहज मिळणारी नाही आहे. कारण लक्षात ठेवायला पाहिजे हे की इथे कुठल्याही प्रकारचं बाह्य नॉलेज महत्त्वाचं नाही आहे. मनाची शुद्धी अशुद्धी इथे महत्त्वाची आहे. म्हणजे आपण श्रीरामकृष्ण जेव्हा बघतो की लाटू महाराजांसारखे पण जे काहीही शिकले नाही, ज्यांना अचा आ माहीत नाही आहे, आई शिकलेले नाही आहेत, पण ते ब्रह्मज्ञानी होते. तिथे फक्त मनाची शुद्धता इथे बघितल्या जाते. म्हणून ते म्हणतात इथे की राजगुह्यम. आणि नंतर म्हणतात ते पवित्रम, की ही विद्या, या विद्याचं तुम्हाला ज्ञान झाल्यानंतर तुम्ही पवित्र होता. पवित्र होता म्हणजे काय होता की तुम्ही अज्ञानापासून मुक्ती होते तुमची. आता हे जे आपलं अज्ञान आहे, हे अज्ञान कशामुळे आहे? त्याच्या कर्मांमुळे आहे. आपले संचित कर्म, काय प्रारब्ध कर्म, काय काय कर्म आहे. तर जेव्हा तुम्हाला मोक्ष मिळतो तेव्हा काय होतं की पूर्ण कर्म सगळे गळून पडतात तुमचे. आणि जसे तुमचे कर्म गळून पडले, तुमचा इग्नोरन्स गेला, तुमचं अज्ञान गेलं. म्हणून ते म्हणतात पवित्र. आणि धर्म्यम. धर्म्यम म्हणजे इथे मी तुला हे जे सांगतोय हे माझ्या मनाचे तारे तोडत नाही आहे. मी हे या सनातन धर्मामध्ये जे सांगितलं आहे तेच मी सांगतो आहे. म्हणजे जे श्रुतीमध्ये सांगितलं आहे, श्रुतीमध्ये जे सांगितलं आहे तेच मी तुम्हाला सांग. एवम परंपरा प्राप्तम, की जे परंपरेने आलेलं आहे, जे परंपरेने आतापर्यंत आलं आहे. आपण बघितलं आहे ते इमम विवस्वते योगम, की विवस्वाला सांगितलं योगम प्रोक्तवान अहमैव, की ह्या नंतर त्याचं आलं मग विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत, की हे परंपरेने ज्ञान आलेलं आहे. हे माझ्या मनात ते तारे सोडत नाही आहे की मला वाटतं म्हणून मी सांगतो असं नाही आहे. की हा जो सनातन धर्म आहे, श्रीरामकृष्ण म्हणतात की सगळं जाईल पण सनातन धर्मच टिकेल. तर हा सनातन धर्म आहे, याला धरून मी सांगतो आहे. उपनिषदांमध्ये, श्रुतीमध्ये जे सांगितलं आहे, वेदांमध्ये जे सांगितलं आहे, तोच धर्म मी तुला सांगतो आहे. म्हणून म्हणतात धर्म्यम. आणि म्हणतात ते सुसुखम करतो. आणि खूप काय म्हणतात त्याला, काय सोयीस्कर मार्ग आहे हा. म्हणजे क्रममुक्तीमध्ये तुम्हाला भरपूर कष्ट आहे. उपासना करणं आहे, शेवटच्या क्षणी ते योग बलाने पूर्ण मन कंट्रोल करणं आहे, ओंकार उपासना करणं आहे, तर सुषुम्न नाडीमध्ये प्राण घेऊन सोडणं आहे, असे बरेच काही तुम्हाला उपद्व्याप करावे लागतात. तर इथे म्हणतात ते काहीही करावं लागत नाही, की तुम्ही फक्त ज्ञान मिळवा आणि ज्ञान मिळून निर्गुण उपासना करायचा प्रयत्न करा आणि तुम्ही मुक्त व्हाल. आणि म्हणतात अव्ययम. पुन्हा अजून एक ते सांगतात की हे अव्ययम आहे, की हे ज्ञान परमनंट मिळणार आहे तुम्हाला. इथं काही परत यायचा प्रश्न नाही आहे की मी काहीतरी केलं, चांगलं कर्म केलं, मग स्वर्गसुख भोगलं, स्वर्गसुखातनं पुन्हा परत आलो, असं काही इथं जाणं येण्याचा रिटर्न तिकीटचा काही संबंध नाही आहे. हे अव्यय आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून कारण आपल्या ज्यात आहे ना, तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशंती क्षीणे पुण्यमर्त लोकम विशंती, की हे परत यायचा इथे कुठलाही तुमचा संबंध नाही आहे, इथे ते म्हणतात. म्हणून ते म्हणतात की राजविद्या ही राजगुह्यम पवित्रम आणि उत्तमम, आणि सगळ्यात उत्कृष्ट अशी ही विद्या आहे. कुठली विद्या? ही निर्गुण विद्या, निर्गुण ईश्वराची काय म्हणतात उपासना म्हणा किंवा विद्या म्हणा, ती त्या पद्धतीचे भगवंत सांगतात. अश्रद्धधाना पुरुषा धर्मस्यास्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. आणि हे परंतपा,
या तत्त्वज्ञानरूप धर्मावर श्रद्धा नसलेले पुरुष मला प्राप्त न होता मृत्यूरूप संसार चक्रामध्येच भ्रमण करीत असतात. आता इथे भगवंत म्हणतात की एवढं मी सगळं सांगितलं, आतापर्यंत पूर्ण 8वा अध्याय मी सगुण उपासनेबद्दल सांगितलं, आता निर्गुण उपासनेबद्दल मी सांगणार आहे. तरीही अनफॉर्च्युनेटली काही काही लोक जे आहेत, म्हणजे ज्यांचा माझ्यावर विश्वास नाही आहे, हां, म्हणजे मी जे सांगतो आहे त्या गोष्टींवर त्यांचा विश्वास नाही आहे, इथे ते लोक काय होतात, त्यांचं काय होतं, मृत्यू संसार वर्तमनी अप्राप्य माम, मला न मिळता, ईश्वराचं ज्ञान न होता, दे लूज दिस अपॉर्च्युनिटी, की या पुरुष जन्म मिळाला होता, मनुष्य जन्म आपल्याला मिळाला होता, या मनुष्य जन्माचा उद्देश याच्याशिवाय दुसरा काहीही नाही आहे. जसे दिवस जातात तसं अजून क्लिअर होतं की ठाकूर जे म्हणतात की या जीवनाचा उद्देश दुसरा नाही आहे, खरोखर नाही आहे, त्याच्यासाठी आपण आलेलो, बाकी काहीच उद्देश नाही आहे इथे. तर ही अपॉर्च्युनिटी आपण इथे गमावलेली आहे. हां, त्या ईशोपनिषद म्हणतात ना की इह चेद अवेदित अथ सत्यमस्ती, की इथे जर आपण याच जन्मात इह चेद अवेदित, तुम्ही जर जाणलं, काय अथ सत्यमस्ती, की ते सत्य जे आहे ते सत्य जर आपण जाणलं या जन्मामध्ये, तरच न चेद इहवीत महती विनष्टी, हे उपनिषदेचं वाक्य आहे की महती विनष्टी आहे. इथे झालं नाही, कारण माहीत नाही आपल्याला पुढचे आपले काय संस्कार आहे, कुठला जन्म मिळणार आहे, काय होणार, वी डू नॉट नो एनिथिंग, ABC. तर म्हणून लक्षात घ्यायला पाहिजे की इह चेद अवेदित, की याच याच्यामध्ये जर काही करून घ्यायचं झालं तर करून घ्या, इथे भगवंत म्हणतात. आणि त्याच्यामध्ये काय होणार की मृत्यू संसार, मृत्यू हा जो संसार आहे, या संसारातनं तुम्ही बाहेर निघाल. कारण आपल्याला माहीत नाही पुढच्या जन्मात आपल्याला कुठला जन्म येणार आहे, काय आपण 4 पायावर असणार आहे की 2 पायावर असणार हे आपल्याला माहीत नाही आहे. तर याची वाट बघायची आवश्यकता नाही आहे. हां, आणि पुन्हा मिळाला समजा जन्म, मनुष्य जन्म काही आपल्या सत्कर्मामुळे, तर तसं एन्व्हायरमेंट पुन्हा मिळेल की नाही माहीत नाही आहे. म्हणजे ते म्हणतात ना की दुर्लभम त्रयमय वैतद देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय, की या जन्मामध्ये ॲटलिस्ट या तिन्ही गोष्टी आपल्याला मिळाल्या आहे. मनुष्यत्व मिळालं आहे, महापुरुष संश्रय मिळाला आहे आपल्याला, आणि मुमुक्षची इच्छा पण आहे. तर पुढच्या जन्मामध्ये पुन्हा ती मिळेल की माहीत नाही. कुठल्या मोठ्या घरात पडलं, समजा खूप मोठं कोट्याधीशाच्या घरामध्ये जर पडलं, तर बस त्या 5 स्टार गाड्यामध्ये फिरायचं, हॉटेलमध्ये जायचं, आणि ते ॲडिक्शन आपल्याला काय, ते दम मारो दम करत राहायचं, गेलं जीवन सगळं. काय सांगता येतं, वी डू नॉट नो कुठले संस्कार आपल्याकडे, प्रत्येकामध्ये चांगले आणि वाईट संस्कार आहे. तिथे जर तत्र बुद्धिसंयोगम आपण बघितलं आहे, की तिथे जर त्या प्रकारचा बुद्धिसंयोग जर आला, तुम्हाला त्याप्रमाणचं जर फेवरेबल गोष्टी मिळाल्या, तर आपण वाईट पण होऊ शकतो, वाईट मार्गावर जाऊ शकतो. तर याची काहीही गॅरंटी नाही आहे. म्हणून भगवंत इथे सांगतायत की असे लोक की जे माझ्या सांगितल्यावर विश्वास ठेवत नाही, अश्रद्धाना पुरुषा, की ज्यांची श्रद्धा नाही आहे या मार्गावर, माझ्या शब्दांवर हे नाही आहे, असे लोक आहेत अप्राप्य माम, मला माझं दर्शन न करता, माझ्याकडे न येता, निवर्तनते, पुन्हा जन्म मृत्यू याचे चक्रामध्ये सापडतात, आणि मृत्यू संसार वर्तमनी, की पुन्हा या संसारामध्ये सारखे आपले फिरत असतात. म्हणून इथे भगवंत सांग हे जे 3 पहिले श्लोक आहे, हे थोडीशी इंट्रोडक्शन आहे याची. याच्या पुढच्या नंतर पुन्हा खऱ्या विषयामध्ये भगवंत उतरतील, की जी निर्गुण उपासनाबद्दल पुन्हा ते सांगतील. तर या प्रकारचं भगवंताची इथे आपण बघितलं की त्यांची इच्छा आहे की आपण या क्रममुक्तीच्या मार्गाने न जाता जीवनमुक्तीचा मार्ग निवडावा, हीच इथे भगवंताची इच्छा दिसते आहे. आपण थांबू इथे. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.